तू आजही माझी तितकी जवळच्या नाही. आता मी काय सांगते ना ते नीट कान देऊन ऐकायचं. आज तू जे काय वागलीस ना त्या गोष्टीची किंमत तुला चुकवावीच लागणार. आजपासून तुझी माझी मैत्री संपली. अप्पे काय ग कसले विचारत? अर्जुन पिवताई बघणार आहे, कसं समजून सांगायचं रे तिला? पिवताई समजून सांगण्याच्या पलीकडे गेल्यात अप्पे. अरे पण ती केवढी समजूतदार आहे अर्जुन. सुजेच्या विषयाच्या बाबतीत नाही वाटत मला. नाही नाही, आपण ना शांततेत बसून बोललं पाहिजे, कळेल तिला. अप्पे अजिबात नाही. मगाशी बोलताना ऐकलंस तू? त्यांचे डोळे बघितलेस? वहिनींना आजपर्यंत मी असं कधीच बघितलं नव्हतं माहिती. त्यांचं काय म्हणणं आहे माहिती की जे काय झालं ना त्यात चुकी फक्त अप्पेची. म्हणजे सुजाचं काहीतरी चुकलं असेल त्यांच्या मनाला वाटानच. चुकी कोणाची तर अप्पेची. काय तिला सतत असं वाटतंय की कायम सुजय भाऊजींवर अन्याय झाला. अन्याय झाला. अन्याय कशाचा अन्याय झालाय? सगळं त्याच्या मनासारखं झालंय आजपर्यंत. घरात कुणाच्याही मनात नसताना सरकारने वाटण्या करून दिलेत फक्त सुजेसाठी. घराच्या वाटण्या केल्या, जमिनीच्या वाटण्या केल्या, भले तर भले त्याला आमदार पण केला होता. तूच गेली होती ना प्रचाराला. त्याने घालवले सगळं. पिकवता आलं नाही, काय नाही. आणि वर खापर गुणावर फोडायचं आपल्यावर. अन्याय झाले. सरकारने पण त्यांच्या जीवनात विष घातलं. जमीन नावावर केली त्यांच्या. कारण काय कारण? अरे केवढे मागे लागले होते अर्जुन ते. मग हे पिऊ वहिनींना कळायला नको? अर्जुन ऐक ना, हे बघ पिवताई माझी एकमेव मैत्रीण आहे रे. आणि तिने आजवर मला पाठिंबा दिलाय. मला तिला गमवायचं नाही अर्जुन. आपे एवढं काय झालं नाही, लगेच गमवलं बिमवलं. तू अगदी टोकाचा विचार करू नको. अरे आधी ती एवढी चिडून कधीच नाही बोलली माझ्याशी. अरे ती आतापर्यंत सुजय भाऊजींच्या विरोधात बोलायची अर्जुन. आता नेमकं काय झालंय तिला अचानक? आज एवढंच झालंय की पिऊ वहिनी फक्त सुजाचं ऐकतात, बाकी कुणाचं ऐकत नाही. एवढं झालंय. नाही, असं नाही झालं पाहिजे. आपण बोलूयात, काहीतरी होईल अर्जुन. आता पिऊ वहिनींच्या नजरेत तू फक्त एक वाईट बाई आहेस. काय वाईट बाई? त्यांच्या नवऱ्याचं नुकसान करणारी जाऊबाई, बाकी काय नाही. काय करायचं आता? ऐक, जरा शांत राहू आपण. वहिनींना थोडं शांत होते, आरामात बोल, होईल काहीतरी. अर्जुन अरे असं कसं शांत राहायचं? तोपर्यंत पिवताईच्या मनात अजून काही वाढत गेलं तर मग काय करू मी? नाही नाही, असं काय होणार नाही. पिऊ वहिनी शिकले सवरलेले आहेत, ते असं कोणावर डुकू धरून नाही बसणार. कळलं का? म्हणून मी तुला म्हणतो थोडं शांत राहा तू पण. वहिनींना जरा शांत होते, मग बोलू आपण. निघेल काहीतरी मार्ग. बरोबर आहे तुझं. आणि अर्जुन मला माझ्या मैत्रीवर पूर्ण विश्वास आहे. अरे एवढ्या वर्षांची मैत्री आहे आमची, एवढ्या सहजासहजी नाही तुटणार. सगळ्यांना आप्पी नेहमी जे बरोबर वाटते ना तेच खोडून काढलं पाहिजे. त्याशिवाय तिच्या चुका कोणाला दिसणार नाहीत. अगं पण हे करणार कोण? कारण घरातले ते सगळे तिच्या नावाचा जप करतात ना. मी. अहो झोपलाय बघा कसा. स्वतःला पार गुरपुटून घेतलाय त्याने. खरंच पोराला लळा लागला बरं काय घरचा. लळा नाही, आपल्या घरचाच आहे तो असं वाटतंय. रुक्मिणी, देव बी कसा असतो बघ ना. 2 नातू होणार होते, दोन्ही गेले. पण देवानं हे पोर दिले आपल्याला पत्रात. म्हणूनच जपलं पाहिजे हो याला आपण. देवानं दिलेला प्रसाद आहे हो. खरंच. पियू आणि सुजयला पण समजवलं पाहिजे आपण. दोघं बी सटकल्यात बघा. आधी फक्त सुजाताचा वागायचा, आता पियू त्याला साथ द्यायला लागली. नाही हो, ती तिच्या संसाराचा विचार करते. पण सुजय आता जरा तरी नीट वागतो ना, तो तिच्यामुळेच. हा ते बी हाय खरं म्हणा. काय हो सुजय काय म्हणत होता काल तुम्हाला? काय ग? हे बघा आता माहित नसल्यागत करू नका. तुम्हाला चांगलं कळलंय मी काय म्हणते ती. अगं तू दारू पिऊन आलेला माहित नाही का तुला? तोंडात तोंडात काय बरळत होता मला कसं कळणार? नाही नाही, प्यायला असलं तरी माझ्या चांगलं लक्षात आहे. अर्जाला सांगितल्यावर घराचे तुकडे होतील असं म्हणला ना तो. रुक्मिणी अगं हे बघा मागं तुम्ही मला सांगत होतात, मीच नाही म्हणलेलं तुम्हाला. पण आता अजून जीवाला घोर लावून घ्यायचं नाहीये मला.
मला सांगून टाका तुम्ही काय आहे ते. रुक्मिणी अगं कशाला पडायचंय तुला त्या? अहो जे काय आहे ते कळू दे की मला. अहो ती मनी गेले 7 महिने आपल्या घरात ठाण मांडून बसल्या, कळत नाही का तुम्हाला? ठीक आहे ठीक आहे सांगतो. हे बघ रुक्मिणी, म्हणजे हे आताच नाही, लय मागची गोष्ट आहे ती. आणि त्यावेळी माझ्या हातनं जे काही झालंय ना त्याचा पस्तावा मला आज बी आहे. आणि ह्याच्या पुढे बी, म्हणजे जोपर्यंत मी जिद्द आहे ना माझ्या मरणापर्यंत तो पस्तावा माझ्या बरोबर राहणार. अहो बोला की चटकन. झालं असं. अरे सोनू माझ्या उठला. सोनूला माझ्या भूक लागली. रुक्मिणी जा जा त्याला दूध घेऊन ये जा. मी बघतो त्याच्याकडे. होय आणते. आणि इकडे चल, सावकाशा. बाळा आता काय कसं सांगू तुमच्या आजीला? हा अर्जुन 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 ऐक ना, बाळाचा आवाज येतोय रे. बाळ रडतंय वाटतं, बाळाचा आवाज येतो. भूक भीक लागली असेल त्याला. आहे की दादा वहिनी आहेत, बघतील ते असं. नाही आपण बघूया ना. आता आपे बघतील ना ते. अर्जुन चलणारे बघूया ना एकदा. हो रे माझ्या सोना. हो हो, काय नाही हा, काय नाही. आता काकी, शांत होणार माझ्या काकी बाबू. बाळ रडते ग. अरे अरे भूक लागली त्याला. लयच भूक लागते या बाळाला. आता झोपवण्यापूर्वी त्याला पाजलं होतं. अहो असं बोलू नये. दृष्ट लागते बाळाला. तसं नाहीये ते. तहान बाळ आहेत. अरे त्याचं बाहेरच्या दुधानं भागत नाही. त्याला आईचं दूध पाहिजे. तर त्याची आई गेली त्याला टाकून तिकडं. आईचं दूध कसं आपण ऍडजस्ट करणार ना कुठं. अरे हो अर्जुन, ते तर झालंच, पण अंगावरचं दूध पाहिजे बाळाला, म्हणून रडतंय ते. अर्जुन मी दूध पाजू का रे बाळाला? गाप्पे काय बोलतेस तू हे? अरे तसं नाही, मी आता हे करू शकते ना. मी पाजू का? हा ठीक आहे सगळं, पण रुपाली वहिनींना कळलं ना तर अजून घरात राडा होईल काहीतरी. नाही तसं. काय म्हणते आपली? सरकार मी हे म्हणत होते की की बाळाला आपण एखादी दाई ठेवायची का कामाला, म्हणजे दुधाचा प्रश्न मिटून जाईल ना. हा तसं करूयात. हा, आणि बाळाला दवाखान्यात पण घेऊन जाऊ. म्हणजे डॉक्टर सांगतील ना त्या सल्ल्याने पुढच्या गोष्टी करता येतील आपल्याला. होय पण ते उद्या झालं. आता त्याला काहीतरी बघितलं पाहिजे ना. अहो आता काय, आता हेच पाजायला पाहिजे. मी पाजते आई. हो ये. आपे, अगं काय झालं? पाजतेस ना, घे की मग. हे आपे, काय करते तू हे? हा, तुला रुपालीने सांगितलंय ना बाळापासून लांब राहा म्हणून. नाही ते बाळ रडत होतं, दूध पाजायचं. राहू दे, मी पाजते. उठतो तिथनं. हे म्हणे तुला काय करायचंय ग? हा,
काही कळतं की नाही तुला? जरा गप्पच की. अगं रुक्मिणी, अगं घरात भांडणं नको लागायला ना, म्हणूनच म्हणते मी. आधीच एका तुझ्या त्या लेकाने त्या रुपालीला बेशुद्ध पाडली, आणि हे जर आता पाहिलं ना तर मग तर संपलंच बया. आणि ह्या सगळ्याचा त्या सपनीला किती त्रास होतो हा, याचा तरी विचार करा की जरा तुम्ही. हप्पे हं? राहू दे, तू नकोस पाजू, ह्यात नको पडायला. अरे ते नाही, नको 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 नको. चल 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 झोपून. काके झोपतो आम्ही, काय लागलं तसं. चल चल. या बाळाला आप्पीपासून काही करून ना लांब ठेवलं पाहिजे. आपले तुझं पोट दिसायला लागलंय. आपलं बाळ मोठं होतंय अप्पे. ए बाळा, इथेच ना तू आता? अर्जुन हे नको करू, ऐक माझं. अगं थांब ग, बाळाला दाखवायलाच करतोय मी. आता चिटुकलं पिटुकलं इकडे आहे ना, ते मोठं होईल उद्या, काय पोरगा पोरगी जे काय असेल ते, त्यावेळी काय म्हणाल, बाबा मी मोठा झालोय. त्यावेळी त्याला काय म्हणणार माहिती का मी, ए चिटुकल्या तू इकडे होतास, एवढे एवढेच आहे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, आणि हे बघ तुझी आई. अर्जुन, आपलं बाळ जिवंत आहे. अर्जुन, आपलं बाळ जिवंत आहे. मला ना आपल्या बाळाच्या रडण्याचा परत आवाज आला. अजून बाळ आहे आपलं. हे बघ, काय चाललंय रे. मला वाटतं की ते बाळ म्हणजे त्या दिवशी मला मंदिरातनं आवाज येत होता बाळाचा, आणि नंतर रुपाली ताई बाळाला घेऊन मंदिरातनं बाहेर आल्या. मग ते बाळ मला काहीच कळण्यात आलंय. तेव्हा काहीतरी सांगणार आहे मला. मला जे वाटतंय ते खरंय का काही. अप्पे, बाबा, अगं काय झालं? नाही काय नाही. हे बघ, लय उशीर झालाय, चल बघू घरात. नाही बाबा, जरा वेळ थांबते. अगं तो अर्ज आला म्हणजे परत लय दांगा करेल. बाबा मला घरातच जाऊशी वाटेना. का ग अप्पे, आता तर सगळं व्यवस्थित आहे ना? अप्पे, तुला बाळाचे परत आवाज येतात का? बाबा हो, बाळाचे आवाज येतात असं नाही हो, पण पण काय मग? नाही नको, जाऊ द्या. तुम्हाला परत मी वेडी वाटेन. हे बघ अप्पे, अर्जा जरी तुझा नवरा असला ना तर मी तुझा बाप आहे. अगं नवरा एक वेळ असेल नसेल पण बाप कायम पाठीशी असतो. बोल. बाबा मला वाटतं माझं बाळ जिवंत. आता मला नाही माहिती कसं सांगायचं, काय करायचं मला नाही माहिती. ठीक आहे अप्पे, आता तू दोन गोष्टी कर. कुठल्या? एक, यातलं अर्जाला अजिबात काय सांगू नको. अहो बाबा, असं कसं म्हणताय तुम्ही? आता मला काही वाटलं तर मी अर्जुनकडेच माझं मन मोकळं करणार ना. मी त्याच्याशी नाही बोलले तर मग. हा खराय ते, पण हे बघ, आता अर्जाला सांगून काय बी उपयोग नाही. झाला ना तर तुला त्रासच होईल. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, हा, आणि दुसरी, तुला जर खरंच वाटतं ना तर तुला हे सिद्ध करायला लागेल. तुझं बाळ जिवंत आहे. तू सिद्ध केल्याशिवाय ना अर्जा काय, घरातले काय, कुणीच विश्वास ठेवणार नाही. हा पण हे सगळं सिद्ध कसं करायचं बाबा? अगं ते तुला सापडेल. अहो हो, पण अगं तुला खरंच मनापासून वाटतंय ना तर मग नक्की सापडेल.
म्हणजे कसं असतंय ना आप्पे, मूर्तिकार जेव्हा दगडातनं मूर्ती घडवतो ना तेव्हा दगडात त्याला पहिल्यांदा मूर्ती दिसते आणि मग तो ती घडवतो. म्हणजे मला जे वाटतंय ते सापडेल. हा, आणि तुला खरंच असं वाटत असेल ना तर त्यासाठी तू वाटेल ते कर, पण तुझ्यात आणि बाळाच्यात कुणीच मध्ये नाही आलं पाहिजे. बाबा, मी तुम्हाला वचन देते, जोवर हे सिद्ध होत नाही की माझं बाळ जिवंत आहे तोवर ही गोष्ट मी कोणालाच नाही बोलणार. बर, चल. हं? नियती बघतेस ना? स्वप्नील, रुपाली कशी आहे आता? आहे आताच पडू नये. काय रे, बरं वाटतंय का तिला? काही त्रास नाही ना झाला? काय सांगू सरकार, अजून झोपूनच आहे ती. रात्री ताईने नीट सगळ्या गोळ्या घेतल्या ना हो? हा घेतली, पण अप्पे नाही, तुला लई काळजी आहे ना असं अजिबात दाखवू नको, पण हे सगळं तुझ्यामुळं झालंय. हो मावशी, उगाच काहीतरी सुरू करू नका तुम्ही. मग काय तर, ही जेव्हा कामाला जाते ना तेव्हा काय ना काहीतरी होतच. तुम्ही तिला कशाला दोष देताय पण? हा मग आता हिला माहिती होतं ना तो तुझ्या दारू पितो म्हणून, तरी बी मुद्दाम ही अशी करती. आता तर काय बया, त्याने ती काढलेली परवानगी बी हिनं नाकारली. काय होणार आहे काय माहिती. म्हणे तू आता भांडणं लावू नकोस. हा? मला तर कोणाचं काय पडलेलं नाही. रुपाली फक्त लवकर शुद्धीवर यावी एवढंच वाटतंय. येईल दादा येईल, तू काळजी नको करू, येईल. कसं होणार बाई आता सगळं? आई, आता जोवर ताईंना नीट जाग येत नाही तोवर आपल्याला काहीच कळणार नाहीये. द्या मला पाणी द्या, आपण देवीची पूजा करू. द्या की पाणी द्या, नाही तर राहू द्या, आपण देवीला गोळ्यात घालू. तू बाळाला जन्म दिला ते आठवतं? अहो खरंच सोनोग्राफी करा, लय महत्वाचं असतं ते. आणि डॉक्टरांना कळतं आपल्या बाळाला नेमक्या कुठल्या घटकांची गरज येते. तिकडे बघा, ते बघ, ते छोटं चित्र दिसतंय का? अहो ते आपलं बाळ इटुकलं पिटुकलं. कसलं भारी. भावडी भावडी. आधी माझी ओटी भरा, ओटी भरा. मी थोरली आहे, मी थोरली आहे. रुपाली, बाळ गेलंय आपलं. आई बाळ गेलंय. चला चला चला, दूध पितं माझं बाळ. आई, मी तुम्हाला पण सांगून ठेवते हा, त्या आपणाची सावली पण पडायला नकोय माझ्या बाळावर. दादा, माफ कर मला. अरे दादा, ऐकून तरी घे. आई, सरकार, तुम्ही तरी ऐकून घ्या.
अरे काय वाळीत टाकला काय मला? पुढे काय बोलणार आहे का? तुझे बोलतील, तू शांत राहा. बाळ कुठे आपलं?